तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आजचा व्हिडिओ छोटासाच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। आणि मेन मुद्दा म्हणजे आज व्हिडिओ मी एवढा घाईत का बनवतोय की कारण आपल्या व्हिडिओचे लिंक नोटिफिकेशन हे सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून मी व्हिडिओ बनवतोय। कारण की बार बार जर व्हिडिओ बनवलं तर नोटिफिकेशन जातील असं वाटतंय मला, आणि तुम्ही सुद्धा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करत जावा यार प्लीज। कारण की आपले लय जण मला कमेंट करायला लागलेत की तुझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाही, कुठं गायब झाला, पण मी रेग्युलर व्हिडिओ टाकतोय तरीही नोटिफिकेशन जात नाहीत। आता याचा काय करू मला पण समजत नाहीये काही। आणि आजचा व्हिडिओ जे आहे ते पूनम तुपे, राजू मिसळ ह्या अविनाश मिसळ यांच्यावरच आहे, कारण की हे लोक हद्दीच्या बाहेर आजकाल करत आहे। आणि हो, मी आता त्यांना टॅग पण करणार आहे आणि बघणार आहे मी त्यांचं रिएक्शन काय आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच। नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना। नमस्कार नमस्कार। तर बायांना म्हणलं थोडस आपण बी प्रवचन द्यावं। नमस्कार नमस्कार। हा द्या ना, तुम्ही काय प्रवचन कमी देताय का? आता तुम्ही लोकांना म्हणायला लागलात की कमेंट मध्ये येऊन प्रवचन देताय, तुम्ही तर लाईव्ह येऊन प्रवचन देताय। द्या द्या, प्रवचन ऐकायलाच बसलो आम्ही। तर व्हिडिओच टाकणार होती पण व्हिडिओ नाही टाकला। नाही, तुम्ही एक काम करा, व्हिडिओ नका टाकू, व्हिडिओ नंतर टाका, अगोदर लाईव्ह घ्या। कारण की लाईव्हला जे येतील त्यांना पण समजेल की कशाबद्दल बोलणार आहे तुम्ही, आणि व्हिडिओ नंतर टाकल्यावर डबल व्ह्यू येणार आणि डबल पैसा येणार। हे एवढेच दिमाग चालवतात ना मित्रांनो, तुम्हाला वाटतं की हे लोक वेड आहेत, अनाडी आहेत, त्यांना काही कळत नाही, पण हे एवढा दिमाग चालवतात ना ते हद्दीच्या बाहेर। आता एक सांगतो मित्रांनो, हे लोक पहिले भांडण करत होते, त्याच्यानंतर राजू मिसळ केला, त्याच्यानंतर अविनाश मिसळ। म्हणजे रिझन बघा ना, की काही रिझन नसताना सुद्धा हे लोक भांडणं करतात का? फक्त व्ह्यूज येणार, व्ह्यूज आले की पैसे येणार, फक्त एवढंच। तर बघूया आपले दुसरे कार्यकर्ते कोण आहेत। दुसरे कार्यकर्ते आहेत अविनाश मिसळ यांची वाईफ। तर बघूया आपण त्यांचं पण काय मत आहे ते। म्हणलं कालवणाला काय नव्हतं, म्हणल्यानंतर गेलं होतं भावा बहिणींनी, सकाळच गेलं होतं बाहेर। आणि भावा बहिणीनं आता कसं आहे माहितीये का, लाज नसल्यामुळे सगळं सांगावं लागतंय। अरे बापरे, माझ्या कानातून रक्ते यार, एवढं खरं कसं काय बोलू शकता? तुम्हाला पहिलंच कुठं लाज आहे? लाज असते तर एवढं सगळं कारनामे केलंच नसतात ना तुम्ही। लाज नसल्यासारखं म्हणता यार, काय बी कानातून रक्त यायला लागले यार। थांब मी लावते, तू लावची सोडून नाही। तर भावा बहिणीनं मायरूला गंदीला काढून ती नक्की स्वतः मला नटवू दे नाही म्हणजे माझी नक्की तर नटवू म्हणलं, कोणाच्या तालाला टिकायचं होय? जिथे ज्या जिताचा मार्ग बघताय भावा बहिणीनं। वा, सगळ्यांना पहिले तर टाळ्या वाजून घ्या। कारण की मित्रांनो, एक एवढीच मुलगी आहे, तिला बोलते ज्याचं त्यानं बघाले म्हणून। म्हणजे यार ते लिकरो यार, तिला काय कळते? तुम्ही डायरेक्ट बोलताय तिला आता जास्त त्यानं बघाले, आमचं तर काय, आमचं सगळं सोडून दिले यार। काय बी फक्त व्हिडिओचे मिनिटं वाढवायचं आहे, लाईव्ह जास्त वाढवायचं आहे, तर काय बी बोलणार। वा रे भाई वा, कुछ भी। मित्रांनो, आता येणारे जे कार्यकर्ते आहेत ते एवढे हुशार आणि एवढे चालू आहेत की तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाहीत। अविनाश मिसळ, टाळ्या। तर मित्रांनो, ह्या भावाला नीट मराठी वाचता येत नाही, हा निघतोय ऑनलाईन भांडणं करायला। किंवा असे तशी भांडणं करत नाही भाऊ, डायरेक्ट मारामारी आणि हाणामारीचे भांडणं करतोय। बघून घ्या व्हिडिओ। नुसतं गाडी घेऊन फिरवायचं ड्रायव्हर देतो म्हणजे काय आता? हे प्रभू, हे हरिनाम यार, मला घे यार, बस आता राहायचं नाही। आता त्याने कमेंट केल्यात गाडी घेऊन नुसतं फिरायचं, डिलिव्हरी देत राहायचं, तर हा याला डिलिव्हरी गाडी अरे भाऊ, तुझं थोडं चेन महागारी आले, ते चेन थोडं फास्ट फिरव, म्हणजे फास्ट फिरल नाही। तुझी गाडी लय स्लो आली, म्हणजे रिव्हर्स स्ट्रीप मध्ये पण ना स्लो मोशन मध्ये चालते, त्याच्यामुळे थोडं फास्ट मोशन करायला डिलिव्हरी नाव वाचता येणार आले। आणि हा एवढा काय बोलायचं यार या लोकांना? तुमचे नाव समजायचेच मध्ये त्यांना भाऊ बनवणं इंग्लिश मध्ये, त्याच्यामुळे मला काय इंग्लिश एवढं वाचायचं जमत नाही बघा। मित्रांनो, यार तुमचं चुकतं यार, इंग्लिश मधून नावच ठेवायला नाही पाहिजे माहितीये का? आता ते आपण, माझं नाव अक्की गायकवाड आहे, ते पण ना मी मराठीतून टाकायला पाहिजे होतं। अरे अच्छा, पण मराठी पण ह्याला कुठं वाचायला येते? मराठी पण येत नाही, म्हणजे ह्याला फक्त असं एक काम करूया मित्रांनो, आजपासून आपण आता लाईव्हला ते लोक आले ना, तर आपण आता युट्यूबला सांगूता
ते व्हॉट्सअपला जसं असं बोलून मेसेज पाठवत राहते ना, तसलं करून दे बाबा. कारण की काही एवढे लोक हुशार आहेत की त्यांना नीट आमचे नाव पण घेण्याला गेले, तर आम्हाला तसलं पाहिजे सुविधा. म्हणून मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सगळे हॅशटॅग युट्यूब करा, कारण की युट्यूबला पण कळलं पाहिजे की का आम्हाला टॅग करतायत बाबा, की तसं बोलायचं करून दे म्हणून एवढं. हे माझं नाव अक्की गायकवाड आहे असं बोलायचं करून दे म्हणून. तर मित्रांनो, चला याच्यावर जर मोठा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट खाली नक्की सांगा, आपण व्हिडिओ लवकरात लवकर बनवू. हा, आणि प्लीज व्हिडिओला शेअर नक्की करायला विसरू नका, कारण की ना आपले नोटिफिकेशन जात नाहीत मित्रांनो. चला, बाय बाय.